सो हे हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. मित्रांनो, खूप लोक ट्रेडिंग करतात आज जगामध्ये. आपण बघतो सगळीकडे ट्रेडिंग चालू आहे. 20-20 वर्षाचे, 22 वर्षाचे पोरं ट्रेडिंग करतायत, राईट? बट नक्की हा क्वेश्चन सगळ्यांच्या मनामध्ये असतो, की सर आम्ही ट्राय केलं, आम्ही 2 वर्ष दिले, आम्ही 3 वर्ष दिले किंवा मी तर ट्राय केलं 6 महिने दिले, पण मी तर लॉस केला सर. तर हे लोकं कसे प्रॉफिट करतात? किंवा नक्की हा क्वेश्चन माझ्या मनामध्ये आहे, की हे जे लोकं जे दिसतात आज इन्फ्लुएन्सर दिसतात, यूट्यूबर दिसतात, नक्की ट्रेडिंगमधून पैसे कमवतात का? की फक्त कोर्स विकूनच यांच्याकडे पैसा आलाय. ओके. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला भेटेल. ओके. आणि मी माझं मत पण तुमच्या समोर मांडतो. कारण की एक ऑथेंटिक आणि जेन्युइन आन्सर देणं मी माझी जबाबदारी समजतो आणि मी ते तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आजचा टॉपिक हा आहे, की नक्की ट्रेडिंगवरती खरंच इन्कम बनतो का? ट्रेडिंगवरती नक्की खरंच घर चालतं का? आणि ट्रेडिंगवरती एक बिझनेस रन करता येऊ शकतो का? ह्या गोष्टींचा आन्सर तुम्हाला आज बघायला भेटेल. ओके. मित्रांनो, मी माझं इंट्रोडक्शन देतो थोडक्यात. माझं नाव आहे प्रीतम. मी गेले जवळ आता 10 वर्ष मला कंप्लीट होतील या वर्षी, पुढच्या वर्षी. मी फुल टाईम ट्रेडिंग करतोय आणि मी जॉब सोडला होता 10 वर्षापूर्वी, म्हणजे 2017ला मी जॉब सोडला होता आणि मी ह्या 10 वर्षामध्ये पूर्णपणे ट्रेडिंगवरतीच माझं घर सांभाळलंय. जे काय म्हणजे कमी पैसे असतील, जास्ती पैसे असतील, जे काय असेल ते पूर्ण ट्रेडिंगवरतीच माझं चाललंय. म्हणजे तुम्हाला तेवढा एक्सपिरियन्स आहे, त्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. ओके. सो सगळ्यात पहिली गोष्ट ही समजून घ्या मित्रांनो, आपला YouTube चॅनल जो आहे, 3 वर्ष पूर्ण झाली YouTube चॅनलला किंवा इन्स्टा पेजला 3 वर्ष कंप्लीट झाले. तर माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि ॲक्सिडेंट झाल्यामुळे मी घरी बसून असल्यामुळे मला असं वाटलं, की ह्या मोकळ्या वेळामध्ये काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी YouTube चॅनल स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही मला आज बघू शकता. ओके. म्हणजे एक ॲक्सिडेंट एक निमित्त आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही मला बघताय. 3 वर्ष झालं आपल्या चॅनलला कंप्लीट झालेले आहेत आणि मी लाईव्ह स्ट्रीम एव्हरी डे करतो. ठीक आहे. आता या 3 वर्षामध्ये मित्रांनो, मी चुकीची गोष्ट एकदा सुद्धा लोकांच्या सोबत शेअर केली नाही किंवा चुकीचा सल्ला मी कधीच देत नाही. इव्हन तुम्ही इन्स्टाला जरी जाऊन माझे चेक केलं तर इन्स्टाला मी काय करतो, कधीच चुकीच्या गोष्टी शेअर करत नाही. जे आहे ते ऑथेंटिक आणि जेन्युइन आहे आणि प्रूफ सोबतच मी शेअर केलेल्या आहेत आतापर्यंत गोष्टी. सो आजचं पण जी गोष्ट मी डिस्कस करेन, जे तुम्हाला शेअर करेन, ते विथ प्रूफ असणार आहे. आतापर्यंत आपल्या इन्स्टा पेजवरती आपण ना जवळजवळ 3 चॅलेंजेस घेतले मित्रांनो. सगळ्यात पहिले एक चॅलेंज घेतलं होतं, की ट्रेडिंगवरती घर चालतं का? हाच डाऊट क्लिअर करायचा होता. मी लास्ट सप्टेंबरला घेतलं होतं 2025ला. तर ते चॅलेंज पूर्ण केलं. त्याच्यामध्ये आपण जास्त रिटर्न्स नाही कमवले, पण 8-10% असे 3 महिने प्रॉफिट मी तुम्हाला करून दाखवलं. त्याचा P&L रिपोर्ट तुम्ही इन्स्टावरती जाऊन बघू शकतात. त्याच्यानंतर दुसरं चॅलेंज घेतलं होतं. त्याच्यानंतर तिसरं चॅलेंज घेतलं. जे थर्ड चॅलेंज जे होतं ना, ते खूप स्पेशल आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं, ते चॅलेंज आपण क्रिप्टो मार्केटमध्ये घेतलं. म्हणजे ₹1,00,000 फंड आपण टाकला क्रिप्टो मार्केटमध्ये, डेल्टा एक्सचेंजमध्ये आणि थोडंसं अग्रेसिव्ह ट्रेडिंग केलं आणि हे सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला, की बाबा नक्की किती इन्कम बनू शकतो, किती प्रॉफिट्स येऊ शकतात, हे आपण त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला त्या अकाउंटमध्ये. ओके. तर त्याच अकाउंटचा मी तुम्हाला आज स्टेटस रिपोर्ट पण दाखवणार आहे, 3 महिन्याचा P&L पण दाखवणार आहे आणि मी तुम्हाला हे सांगतो, सगळ्यात पहिली गोष्ट मी ही क्लिअर करतो, की मित्रांनो, ही रिअलिटी आहे आणि ही सत्यच गोष्ट आहे, की इंडियामध्ये म्हणा किंवा कुठेही तुम्ही गेलात ना, तर 97% लोकं लॉस मेकरच असतात. 3% लोकं फक्त प्रॉफिटेबल आहेत आणि ह्याचे खूप कमी चान्सेस आहेत, की तुम्ही ज्या माणसांना आज फॉलो करताय ते प्रॉफिटेबल असणं, ह्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण की काय असतं, कोणीही आज स्वतःचा P&L अजिबात शेअर करत नाही. भले काही होतं, कितीही मोठा क्रिएटर जरी असला, तर त्याचा P&L तो एका दिवसाचा दाखवतो किंवा 2 दिवसाचा दाखवेल. पण 3-3 महिन्याचा, 6-6 महिन्याचा P&L कोणीही शेअर करायला तयार नाहीये, बिकॉज ते प्रॉफिटेबलच नसतात. म्हणजे मी तुम्हाला पहिलंच क्लिअर करतो, मी P&L दाखवतोय, मी तुम्हाला सांगतो घर चालतं, ह्याचा अर्थ असा नाही होत की सगळे प्रॉफिटेबल आहेत. खूप रेअर ट्रेडर आहेत ते प्रॉफिटेबल आहेत आणि ते प्रॉफिटेबल का आहेत ना, त्याचं रिझन पण तुम्हाला मी आज सांगतो. माझी स्ट्रॅटेजी पण तुम्हाला सांगतो, की मी काय यूज केली आणि कसं तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. म्हणजे तुमचा काय फायदा आहे हे पण मी तुम्हाला दाखवून देतो. सो जास्ती वेळ न घालवता मी डेल्टा एक्सचेंजवरती आपण जाऊया आणि ते अकाउंट ओपन करून मी तुम्हाला P&L दाखवतो. ओके. एकदा P&L बघा आणि मग बाकीच्या गोष्टी आपण डिस्कस करूया. चला. सो आपण डेल्टा इंडियामध्ये लॉग इन करून घेतलंय मित्रांनो आणि या ठिकाणी प्रोफाईलवरती गेल्यानंतर बघा, ही माझा युजर आयडी तुम्हाला दिसतोय. तर जेव्हा मी चॅलेंज घेतलं होतं, तर ह्याच आयडीमध्ये मी ₹1,00,000 डिपॉझिट केलं होतं, जे की रीलची तुम्हाला वाटलंच तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ती रील बघून घ्या, म्हणजे तुम्हाला आयडिया होईल की नक्की काय डिस्कस केलं होतं त्या टायमिंगला. तर या आयडीमध्ये ₹1,00,000 टाकले होते आपण आणि P&L एनालिटिक्सवरती मी क्लिक करत होता आणि 12 एप्रिलला आपण हे चॅलेंज स्टार्ट केलं होतं. सो कस्टमाइजवरती क्लिक करतो आणि डायरेक्ट 12 एप्रिलला जाऊया. 12 एप्रिलला गेलो. एप्रिल, मे आणि जून. एप्रिल, मे, जून 3 महिन्याचा डेटा येतो याच्यामध्ये. सो जूनच्या एंडिंगपर्यंत आपण जाऊया आणि अप्लायवरती क्लिक करूया. ठीक आहे. सो या ठिकाणी पूर्ण जर्नी तुम्हाला दिसेल. आता इथं काही विथड्रॉज असतील किंवा पे इन्स असतील, त्याच्यावरती लक्ष नका देऊ, कारण की P&L खाली दिसतो. सो सुरुवात बघा 1,00,000 आपण केली होती या ठिकाणी आणि आता जर आपला फंड बघितला तर 2.65 लॅक्सच्या आसपास दिसतोय. ओके. आणि ऍक्च्युअल प्रॉफिट किती झालेत बघा. ऍक्च्युअली जे प्रॉफिट आपल्याला झाले ते ₹2,15,000 आसपास झालेत आणि लास्टचा जो ट्रेड केला होता मी, तो 28 मेला केला होता. म्हणजे एप्रिल,
आणि मे 2च महिन्याचा पी-एन-एल तुम्ही या ठिकाणी बघताय. त्याच्यानंतर मी ट्रेड करणं सोडून दिलं या अकाउंटवरती, कारण की मी दुसऱ्या अकाउंटवरती ट्रेड करतो. ते मोठं अकाउंट आहे माझं. ओके. तर 2 महिन्यामध्ये आपल्याला जवळ-जवळ 2 लाखाचं प्रॉफिट या ठिकाणी झालंय आणि फीज जी आपली गेली ती ₹51,000 ची फी या ठिकाणी गेलेली आहे. ओके. सो जवळ-जवळ जर बघितलं तर प्रॉफिट ₹1.5 लाख आसपास आपल्या हातामध्ये आलेत. म्हणजे जर ऑन एन एव्हरेज काढलं तर ₹50,000-60,000 चे मंथली इन्कम आपण या ठिकाणी जनरेट केलाय 1 लाखाच्या फंडवरती. आता हे कसं शक्य झालं हे तुम्हाला मी सांगतो. कारण की होतं काय माहिती आहे का मित्रांनो, हे प्रॉफिट्स करणं एवढं इझी नाहीये. कारण की गोष्ट काय असते, तुम्ही जी ट्रेडिंग स्टाईल आज निवडलेली आहे, म्हणजे एस-एम-सी ट्रेड करताय, प्राइस एक्शन ट्रेड करताय, त्याच्यामध्ये होतं काय माहिती आहे का, की एव्हरी टाईम आपण मार्केटला बीट नाही करू शकत. मार्केट सुप्रीम आहे. एव्हरी टाईम आपण ते मूव्हमेंट कॅप्चर नाही करू शकत. आपली सायकॉलॉजी एका दिवशी जरी खराब झाली ना, तरी आपण पूर्णपणे आपला फंड वाईप आउट करू शकतो. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व्ह केलं ना माझा पी-एन-एल या ठिकाणी, तर तुम्ही बघा ग्रीन किती बार्स आहेत आणि रेड बार्स किती आहेत आणि ग्रीन बार केवढे आहेत आणि रेड बार केवढे आहेत. ग्रीन बार्स मोठे मोठे बार्स आहेत बघा आणि रेड बार छोटे 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 बार्स आहेत. म्हणजे काय केले मी, लॉसेस छोटे छोटे बुक केलेत आणि प्रॉफिट्स मोठे मोठे घेतलेत. याप्रमाणे विन रेट माझा बघा 77% च्या आसपास जवळजवळ आहे. हे बघा ट्रेडिंग वरती घर चालतं का, तर नक्की चालू शकतं, पण ते प्रोफेशनल अप्रोच यायला ना कधी 2 वर्ष लागतात, 4 वर्ष लागतात, 5 वर्ष लागतात. मला 4 वर्ष लागली असं समजून घ्या. कारण की मी 2014 ला ट्रेडिंग चालू केलं. मी 2017 मध्ये जवळजवळ शिकलो चांगल्या गोष्टी आणि 18-19 नंतर पैशाला सुरुवात झाली. म्हणजे मला तो टाइम लागला. तर तसाच टाइम तुम्हाला लागतो. तो प्रोफेशनल अप्रोच जो आहे ना, तो बिझनेस माइंडसेट तो यायला टाइम लागतो आणि त्या गोष्टी अनुभवाशिवाय समजत नाही. माझ्या स्ट्रीममध्ये एक पर्सन आहे जो आला परवा बोलला, की "सर तुम्ही मला सुरुवातीपासून सांगता की स्कॅल्पिंग करू नको. तुमचं मी ऐकलं असतं तर माझे 10-20 लाख वाचले असते." आणि मी म्हटलं तसं नाही होणार. तुझ्या अनुभवानेच त्या गोष्टी आल्या आज. मी तुला आधी सांगत होतो पण तुला ते पटणारच नाही. का? बिकॉज तू ते अनुभव म्हणजे तो अनुभव तू घेतलाच नाहीयेस. जर तू अनुभव घेतला नाहीस, तुला ₹10,000-20,000 प्रॉफिट दिसतात एका मिनिटामध्ये, तर ऑब्व्हियसली तुला आवडणार. तुला ते करायला आवडणार. मी किती चांगलं सांगितलं तर तुला ते पटणार नाही. तुला वाटणार हा माणूस चुकीचं सांगतोय. पण जेव्हा तुम्ही तो एक्सपिरियन्स गेन करता, 1 वर्ष घालवता, 1.5 वर्ष घालवता, तेव्हा समजतं की अरे त्या गोष्टी योग्य नाहीयेत किंवा त्या गोष्टी करायला पाहिजे नको होत्या. जे सर सांगतात ते बरोबर सांगतात. तर मी तुम्हाला सांगतो की आपण कुठली ट्रेडिंग स्टाईल नक्की ह्याच्यामध्ये केली, तर मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम आपण ऑप्शन बाईंग केले, ऑप्शन सेलिंग केले, पण स्ट्रॅटेजीज केल्यात. जेव्हा आपण ऑप्शन बाईंग केले, मी स्प्रेड्स केलेत. स्प्रेड्स यूज केले आणि जेव्हा पण मार्केट साइडवेज असेल त्या ठिकाणी नॉन डिरेक्शनल ट्रेड घेतलेले आहेत. सो या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारचं नेकेड ट्रेडिंग केलं नाही. मी फक्त स्प्रेड्स आणि नॉन डिरेक्शनल ट्रेड्स केलेत आणि याच्यामुळेच माझं अकाउंट जे आहे ते ग्रो झालेलं आहे मित्रांनो. आता मी परत एकदा तुम्हाला सांगतो ट्रेडिंगवरती घर चालतं का हे मी प्रूफ एकदा, दोनदा नाही 3 वेळा केलंय. आणि मित्रांनो सगळ्यात मोठं जे चॅलेंज आहे, जे आजपर्यंत कोणी घेतलं नाही, तसलं पण एक चॅलेंज आपलं चालू आहे. त्याच्याबद्दल जास्ती माहिती नाहीये कोणाला, पण मी आता थोडक्यात सांगतो तुम्हाला. त्याचं नाव आहे 180 डेज चॅलेंज, म्हणजे 6 महिन्याचं चॅलेंज आहे. त्याच्यामध्ये माझ्यासोबत 100 लोक आहेत. आम्ही 100 लोक एकत्र ट्रेडिंग करतो, एकत्र हेजिंग करतो आणि अकाउंटला ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय. जर आम्ही सक्सेसफुल झालो तर त्याचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. जर सक्सेसफुल नाही झालो तरी पण तुम्हाला सांगेन मी की बाबा आम्ही अनसक्सेसफुल ठरलोय. बट ते चॅलेंज सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. कारण की इकडे काय आहे की एक ट्रेडर प्रॉफिटेबल होत नाही आणि आम्ही 100 लोक एकत्र येऊन ट्रेडिंग करतोय. आज खूप मोठी गोष्ट आहे. जर सक्सेसफुल झालो तर नक्कीच त्याचे व्हिडिओज तुम्हाला लवकर बघायला भेटतील आणि होप सो की ते कंप्लीट व्हावं. ओके. सो याप्रमाणे होतं मित्रांनो, माझे थॉट्स मी तुमच्यासोबत शेअर केले की हे बघा प्रोफेशनल अप्रोच पाहिजे. खूप जास्त महत्वाची गोष्ट ही आहे की एव्हरी टाइम तुम्ही गॅम्बलिंग किंवा 10चे 20, 20चे 50 करायला गेलात की तुम्ही लॉसमध्ये जाणार आणि कधी अकाउंट ग्रो नाही होणार. सुरुवातीच्या काळामध्ये कमी पैशामध्ये रिस्क घेऊ शकतात, पण एकदा का फंड ग्रो झाला, मोठा झाला ना, की रिस्क जास्त घेऊन चालत नाही. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला हे सांगेन, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. रिस्क मॅनेजमेंट माहिती पाहिजे, मनी मॅनेजमेंट माहिती पाहिजे, तुमचे रूल सेट पाहिजेत. जर तुम्ही रूल सेट केलेत ना, तर तुम्ही लॉंग टर्मला जर बघितलं तर रूल फॉलो करून तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकतात. तर रूल खूप जास्त महत्वाचे, डिसिप्लिन खूप महत्वाचा आहे, रिस्क मॅनेजमेंट खूप महत्वाचा आहे. कारण की काय आहे माहितीये का, एक दिवस सायकोलॉजी खराब झाली ना, तर पूर्ण वाईप आउट होऊ शकतं अकाउंट. आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्या अकाउंट पी-एन-एल अनालिटिक्स तुम्ही बघितलं, त्याच्यामध्ये ग्रीन 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 बार्स आहेत. म्हणजे 10 दिवस मला प्रॉफिट झालं. 11व्या दिवशीचा लॉस मला पचत नाही. मला वाटतं नाही आज पण मला प्रॉफिट झालं पाहिजे आणि लॉस मला घ्यायचा नाही, म्हणून मी ओव्हर ट्रेडिंग केलं, रिव्हेंज ट्रेडिंग केलं आणि पूर्ण अकाउंट साफ केलं. असं होऊ शकतं. तर त्यापेक्षा काय करायचं, लॉस घ्यायचा, बुक करायचा, साईडला व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी ट्राय करायचं. कारण की प्रत्येक दिवशी ग्रीन राहूच शकत नाही, हे समजून घ्या. लॉस होणार, प्रॉफिट होणार, हे ट्रेडिंगचा पार्ट आहे. आय होप की तुम्हाला समजत असेल मी नक्की काय सांगतोय. तो आय होप की तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील मित्रांनो. त्याच्यासोबत अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो. माझं सगळ्यात मोठं एक चॅलेंज आहे, जे की 1 करोडचं चॅलेंज चालू आहे. ते तुम्हाला माहिती असावंच, नसेल माहिती तर इन्स्टावरती जाऊन बघा. 80,000चे 1 करोड करायचे. खूपच अग्रेसिव्ह ट्रेडिंग आहे, खूपच अग्रेसिव्ह. म्हणजे मी का जास्त नाव काढत नाही, तुम्ही ते ट्राय नको करायला, म्हणजे म्हणून मी सांगतो, आधी वॉर्निंग देतो की तुम्ही ते ट्राय करू नका, कारण की ते खूप अग्रेसिव्ह आहे. माझे 80,000 गेले तर गेले, ह्या हिशोबाने ट्रेडिंग
ट्रेडिंग चालू केलं होतं मी. आता माझा अकाउंट 5-6 लाखाच्या आसपास पोहोचलेला आहे आणि होप सो की वर्षभरात अजून ग्रो करेन मी आणि जर गेले पैसे तर 1 लाख रुपये मी माझे काढून घेतलेले आहेत, विथड्रॉ करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे एवढं टेन्शन त्याच्यामध्ये आता नाहीये. पण ती गोष्ट तुम्ही ट्राय करू नका बिकॉज ती एकदमच रिस्क खूप जास्त घेतलेली गोष्ट आहे. मी माझ्या लाईफमध्ये भरपूर ग्रो केलेला आहे. माझा फंड आता भरपूर मोठा आहे. त्याच्यामुळे एक छोट्या अमाउंटवरती मी रिस्क घेतली. सो तुम्ही ही गोष्ट करायला नाही पाहिजे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला समजलं असावं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील. काही डाऊट्स असतील, काही विचारायचं असेल लाईव्ह स्ट्रीमला या. लाईव्ह स्ट्रीमला आपण डिस्कस करत असतो एव्हरीडे 9 ते 11 आपली लाईव्ह स्ट्रीम असते. आणि अजून काय ह्याच्याबद्दल डाऊट असतील आजच्या डिस्कशन बद्दल तर कमेंटमध्ये विचारा. मी त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय बाय. जय महाराष्ट्र.